तुकारामराव आणि त्यांची बायको सिंधुताई एका गरीब घरातील होती. एका छोट्याशा गावात एक पडके घर होतं. त्या घराकडे पाहूनच वाटत होतं की गेल्या 20-25 वर्षापासून त्याची डागडुजी झालेली नाही किंवा त्या घराला रंगवलेही नाही. त्या घरात एक म्हातारी बाई राहत होती. तिचं या जगात कोणी नव्हते आणि शेजारी पाजारी तिला खाण्यापिण्याचे सामान द्यायचे. असे ती आपले जीवन जगत होती. एक दिवस सकाळी एक खूप मोठी कार त्या घराच्या दरवाजासमोर येऊन थांबते. त्या कारमधून एक तरुण मुलगा खाली उतरतो. ज्याने अगदी छान कपडे घातले होते तो सरळ त्या घराच्या आत जातो. आत गेल्यावर ती म्हातारी बाई काय काम करत होती तेव्हा तो तरुण मुलगा तिच्या पाया पडून ढसाढसा रडू लागतो आणि बोलतो की आज तुमच्यामुळे माझे आयुष्यच बदलले. आता हे सर्व पाहून ती म्हातारी खूप जास्त हैराण होती आणि ती विचार करू लागते की हा मुलगा कोण आहे आणि मी असे काय केल्यामुळे ह्याचे आयुष्य बदलले. कोण होता तो मुलगा आणि काय कहाणी होती त्या म्हाताऱ्या बाईची. हे कथा एका छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या सिंधुबाई नावाच्या महिलेची आहे. त्यांच्या नवऱ्याचे नाव होते तुकाराम. तुकारामराव मेहनत मजुरी करून त्यांचे घर चालवायचे. हळूहळू वेळ गेला. त्यांच्या लग्नाला 5-7 वर्षे उलटले तरीही अजून त्यांच्या घरात पाळणा हलत नव्हता. पण तरीही त्यांना आशा होती की आपल्याला मुलाचे सुख नक्की मिळणार. आणि काही वर्षांनी त्यांनाही आनंदाची बातमी कळते की सिंधुबाई आई होणार आहे. ती गर्भवती आहे. तुकारामराव यांच्या आनंदाला तर पारावरच राहिला नाही. त्यांना खूप आनंद होतो आणि आता आम्हाला मूल होणार आहे आणि आपल्याही कुटुंबात एक नवीन सदस्य वाढणार आहे. हळूहळू दिवस निघून गेले आणि मग एक दिवस त्यांच्याही घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. सिंधुबाई यांनी एका सुंदर सुदृढ मुलाला जन्म दिला होता. त्यांनी खूप प्रेमाने त्या मुलाचे नाव राम ठेवले. आता या घरात एक सदस्य वाढला म्हणून तुकारामजी आणखी जास्त मेहनत करू लागले. हळूहळू राम मोठा होत गेला आणि जेव्हा राम 5 वर्षाचा होतो तेव्हा दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. सिंधुबाई यांना गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता. आता काय करायचं, पोट कसं भरायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्यांना काही सुचत नव्हते. तिच्या माहेरची लोक त्यांना समजावत होते की आता तुझा नवरा या जगात नाही तर तुझे लग्न करून घे दुसरे आणि या मुलाला आम्ही लोक सांभाळून घेऊ. तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलेले आहे. असे किती दिवस राहशील. तिच्या माहेरच्या लोकांकडून असे काही ऐकायला मिळेल याची तिला कल्पनाही नव्हती. यांना खूप वाईट वाटते. त्या म्हणतात की हा मुलगा माझ्या नवऱ्याची निशाणी आहे आणि त्याच्यासोबतच मी माझे संपूर्ण आयुष्य व्यतीत करू इच्छिते. मी दुसरे लग्न करणार नाही. त्यानंतर सिंधुबाई त्या मुलाला तिथेच घेऊन राहू लागतात. त्या मुलाची खूप काळजी घेतात. दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून त्या मुलाच्या संगोपन करतात. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. पण तो त्याच्या आईने सांगितलेली एकही गोष्ट ऐकत नव्हता. आईने जर त्याला काही सांगितले तर तो गुपचूप एका जागेवर बसून राहायचा. तो तेच करायचा जे त्याच्या मनात असायचे. आता तो 15-16 वर्षाचा झाला होता आणि सतत त्याच्या मित्रांसोबत बाहेर फिरायचा. या गोष्टींवर त्याची आई त्याला सतत ओरडायची आणि रागवायची आणि म्हणायची की असे जास्त मित्रांमध्ये फिरायचे नाही. तुझे वडील नाहीत, लोक काय म्हणतील. याच्या आईकडून एक मुलगा सांभाळायला गेला नाही आणि तोही बिघडला. पण राम मात्र आईचा कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. एक दिवस तो त्याच्या मित्रासोबत फिरायला गेला होता आणि परत येताना त्याच्या मित्रासोबत दारू पिऊन घरी आला होता. तेव्हा त्याचे वय फक्त 16 वर्षे इतकेच होते. या गोष्टीची भनक जेव्हा सिंधुबाईला लागते तेव्हा ते त्याला खूप मारतात. मारल्यानंतर त्या हेच म्हणत होत्या की तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा मला मूल झाले नसते तर बरे झाले असते. किमान मला हा दिवस तरी बघावा लागला नसता. सिंधुबाई रात्री उशिरापर्यंत त्याला मारत होती आणि तो नाराज होऊन असाच एका कोपऱ्यात बसून राहतो. आता सिंधुबाई थोड्या वेळ त्याची जेवणासाठी वाट पाहतात. पण तो मुलगा काही जेवायला आला नाही म्हणून सिंधुबाई स्वतः जेवण घेऊन त्याच्याजवळ जाऊन प्रेमाने जेवण बनवतात. पण राम त्याच्या आईवर नाराज असल्याने जेवण करण्यासाठी नकार देतो. तेव्हा सिंधुबाई रागाने त्याच्यावर ओरडते आणि जेवणासाठी त्याच्यावर जबरदस्ती करते. आता तो जेवण तर करतो पण त्याच्या मनात त्याच्या आईच्या विरोधात खूपच जास्त राग असतो.
आता तो 16 वर्षाचा असल्यामुळे त्याला समज तर होती, पण इतकीही नव्हती की त्याच्या आईने त्याला का मारले असेल. त्याच्या चांगल्यासाठी मारले होते हे तो समजू शकला नाही. रात्रभर तो त्याच्या खाटेवर पडून विचार करत होता आणि काहीतरी विचार करून तो उठून बसतो आणि त्याच्या आईकडे पाहतो तर त्याच्या आई झोपलेली होती. तो उठून घराच्या आत जातो आणि त्याचे कपडे एका पिशवीत घालून रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर निघून जातो. त्यामुळे त्याला कोणीही पाहत नाही. चालत चालत तो मेन रोडवर पोहोचतो. मेन रोड त्याच्या घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर होतं. तो तेथून कुणाची तरी मदत घेऊन त्याची मजबुरी सांगून जेमतेम शहरात पोचतो. इतके मोठे शहर आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून तो हैराण होतो, कारण त्याने आजपर्यंत कधीही शहर पाहिलेले नव्हते. इकडे तिकडे लोकांकडे पाहू लागतो. तेव्हा तो विचार करतो की कुणामुळे हे जग थांबलेले नाही. सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत. आता त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसते. तर त्या हॉटेलमध्ये जाऊन तो आता त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला समोर एक हॉटेल दिसते. तर त्या हॉटेलमध्ये जाऊन तो त्या हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो की माझे या जगात कोणीच नाही आणि मला भूक देखील लागली आहे. जर तुम्ही मला जेवायला दिलं तर या बदल्यात मी तुमचं सर्व काम करीन. तो हॉटेल मॅनेजर आधी त्या मुलाला नकार देतो. म्हणतो की आम्ही लहान मुलांना कामावर ठेवत नाही. पण तो मुलगा त्यांना जास्तच विनंती करतो. मग म्हणतो की मला खूप भूक लागलेली आहे, तुम्ही मला खायला काहीतरी द्या, तर त्या बदल्यात मी तुमचं सर्व काम करीन. आता तो हॉटेल मॅनेजर विचार करतो की चला ठीक आहे, काही ना काही काम तर करेल. नंतर तो हॉटेल मॅनेजर त्याला जेवायला देतो आणि म्हणतो की या हॉटेलमधील तुला सर्व भांडी साफ करावी लागतील. आता तोही होकारार्थी मान हलवतो. तो मॅनेजर जेवायला देतो आणि तो मुलगा पोटभर जेवतो आणि जेवल्यानंतर तो सगळे भांडी ही साफ करतो आणि पुन्हा मॅनेजरकडे जातो आणि म्हणतो की मी म्हटल्याप्रमाणे मी या शहरात कोणालाही ओळखत नाही आणि मी इथे माझ्या घरून इथे आलो आहे. इथे कोणतेही काम करण्यासाठी मला राहायला छप्पर आहे ना खायला. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी आज याच हॉटेलमध्ये काम करीन आणि संध्याकाळी इथेच झोपेन. आता यानंतर मॅनेजरला वाटलं की आम्हाला पण एक फुकट कामगार मिळतो जो 24 तास हॉटेलमध्ये राहील आणि आमचं कामही करेल. म्हणून तो त्याला म्हणतोय की ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल तर तू इथे राहून काम करू शकतोस. तुला खाण्यासाठी जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळेल, पण कामात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. इथे चांगलेच आणि सगळी कामे करावी लागतील. असे म्हणत तो त्या मुलाला तिथे कामावर ठेवतो. राम तिथे राहू लागतो. तो खूप कठोर परिश्रम करतो आणि त्याचे काम चोख करतो. आणि जेव्हा हॉटेलचा मॅनेजर त्याला काम करताना पाहतो तेव्हा त्यालाही त्याचे काम आवडते. त्याला वाटते की तो तर खूप मेहनत करतो आणि म्हणूनच मॅनेजर त्याच्याकडून जास्तच काम करून घेत असत. जसे भाजी कापणे किंवा बाजारातून काही सामान आणणे, लोकांना जेवण सुरू करून नाही इत्यादी. दिवसभर तो हॉटेलमध्ये काम करायचा आणि संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये झोपायचं. त्या बदल्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी हॉटेल मिळाले. त्याचे दिवस असे जातात आणि मग हळूहळू निघून जातात आणि कालांतराने तो मुलगा मोठा होऊ लागतो. तो 6 वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता आणि आता तो 20-21 वर्षाचा होता. मग एके दिवशी मॅनेजरला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. तेव्हा तो त्या मुलाला सांगतो की बेटा, तू असे हॉटेलचे चांगली काळजी घे आणि कोणी ग्राहकाला तर त्याचे समाधान कर. यानंतर राम म्हणतो ठीक आहे सर, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जाऊ शकता. मी हॉटेल व्यवस्थित सांभाळेल. कारण 5-6 वर्षातच त्याने हॉटेलची सर्व कामे शिकून घेतली होती आणि ग्राहकांना कसे हाताळायचे आणि त्यांच्याशी कसे वागायचे, कसे बोलायचे हेही त्याला माहीत होते. तो मॅनेजर 2-3 दिवस रजेवर जातो आणि इतके दिवस तो मुलगा राम हॉटेल चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि ग्राहकांचे देखील समाधान करतो. आता 2 दिवसांनी मॅनेजर आल्यावर तो पाहतो की त्याने हॉटेलचे व्यवस्थापन चांगले केले आहे आणि कामगार आहे त्याला सांगतात की तो खूप चांगले काम करतो. त्याच्यासोबत काम करताना कोणालाही कोणतीही अडचण आली नाही. आता हे बघून मॅनेजर खूप खुश झाला. तो विचार करू लागला की अरे वा, हे तर खूप चांगले झाले आहे, माझे काम सोपे झाले आहे.
आता यानंतर मॅनेजर पुन्हा रजेवर जायचे आणि रामला हॉटेल सांभाळायला मागे सोडायचे. राम हॉटेल आणि इतर सर्व कामे सांभाळण्यात यशस्वी झाला आणि मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे सर्व कामे शिकू लागतो. असंच एक दिवस मॅनेजर रविवारी सुट्टीवर गेला होता आणि त्याचवेळी हॉटेलचा मालक त्याच्या हॉटेलला भेट द्यायला येतात. हॉटेलचे मालक हॉटेलमध्ये चहा देतात आणि त्यांना दिसले की मॅनेजरच्या जागी दुसरा मुलगा काम करत आहे आणि तो ग्राहकांशी खूप छान बोलत आहे. आणि जेव्हा त्याला हॉटेलचा मुलगा देतो तेव्हा तो मुलगा त्यांना खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांच्याशी अतिशय सरळपणे प्रेमळ वागतो आणि विचारतो, सर तुम्हाला काय खायला आवडेल? यानंतर मालक हे एका टेबलावर बसतात आणि त्याला जेवणाची ऑर्डर देतात. हॉटेल मालक एका टेबलावर बसून सर्व करण्यासाठी वाट पाहत होता. मग राम त्यांच्यासाठी जेवण आणतो. हॉटेल मालक जेवण करतात त्या जेवणाची उणीव काढू लागतात आणि जेवणात उणिवा काढताना संपूर्ण स्टाफ तिथे जमा होतो आणि तिथे असलेला राम तिथली परिस्थिती हाताळण्याचा चांगला प्रयत्न करतो. आता या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर कर्मचारी तेथे येतात. काही कर्मचारी ते तेथील जुने कामगार होते. त्यांनी पाहता क्षणी ओळखले की हे या हॉटेलचे मालक आहेत आणि लगेचच त्यांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करतात. सगळेच कर्मचारी त्यांना नमस्कार करत असल्याचे पाहून रामला थोडं आश्चर्य वाटले आणि त्यांतील एका व्यक्तीला विचारतो की हे कोण आहेत? तेव्हा तो सांगतो की ते ह्या हॉटेलचे मालक आहेत. हे ऐकून राम अचानक गप्प बसतो. तेव्हा हॉटेलचे मालक त्याच्या पाठीवर शाबासकी देऊन म्हणतात की शाबास बेटा, तू जे काही केले आहेस ते खूप चांगले केले आहेस. आता यानंतर ते रामला विचारतात की मी ज्यांना हॉटेलचे मॅनेजर म्हणून ठेवले आहे ते कुठे आहेत? तेव्हा सर्व कर्मचारी त्यांना सांगतात की तो मॅनेजर रजेवर गेला आहे आणि अनेक दिवस रजेवर गेल्यावर या मुलाला इथे हॉटेल सांभाळायला मागे सोडून जातो आणि हा मुलगा आपल्या हॉटेलमध्येच राहतो. त्यानंतर हॉटेलच्या मालकानेही रामचे काम पाहिले होते आणि त्या मुलाची लाचारी समजली होती की त्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही आणि तो खूप प्रामाणिक आहे आणि तो कामही प्रामाणिकपणे करत होता. मग हॉटेलचे मालक मॅनेजरला फोन करून सांगतात की आजपासून तुला माझ्या हॉटेलमध्ये येण्याची गरज नाही, मी दुसरा मॅनेजर नेमला आहे. आता यानंतर हॉटेलचे मालक रामला हॉटेलचा नवीन मॅनेजर म्हणून नियुक्त करतात आणि म्हणतात की बेटा, आवडीने आणि मेहनतीने काम कर आणि यानंतर तुझ्यासाठी आणखी बरेच काय आहे. आता हॉटेलचे मालक त्याला मॅनेजर बनवून निघून जातात. हॉटेलच्या मालकाचे अनेक हॉटेल्स होती आणि रामची हॉटेलमध्ये मॅनेजर होता. ज्या हॉटेलची बरीच प्रगती झाली तेथे बरेच ग्राहक येऊ लागले होते आणि त्याची विक्री दिवसेंदिवस वाढू लागली होती. आता हे पाहून त्या हॉटेलचे मालक हैराण झाले होते आणि विचार करू लागले की हा मुलगा खूप मेहनती आहे, यामुळे माझ्या हॉटेलची विक्री चांगली झाली आहे आणि त्यामुळे अनेक ग्राहक त्या हॉटेलमध्ये येऊ लागले आहेत. त्यानंतर हॉटेलचा मालक रामला एक दिवस त्याच्या घरी बोलावतात आणि त्याच्या सांगण्यावरून राम त्यांच्या घरी जातो. हॉटेल मालकाचे घर अतिशय आलिशान होते. तिथेच बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. घरात पती पत्नी दोघेच राहत होते. हॉटेल मालकाने त्याला बोलावले तेव्हा ते जेवत होते. तेव्हा हॉटेल मालक त्यालाही डायनिंग टेबलवर बसायला सांगतात. बसल्यावर त्याच्याशी बोलतात आणि त्याला सांगतात की बेटा, जे हॉटेल चालवतो त्याची विक्री खूप वाढली आहे आणि माझ्याकडे बरीच हॉटेल्स आहेत, म्हणून मला वाटते की तो याच पद्धतीने हे सर्व चांगले मॅनेज कर आणि चांगल्या प्रकारे चालव. हे ऐकताच रामला खूप आनंद झाला. त्याच्या मालकाकडून त्याची स्तुती ऐकून तो म्हणाला, ठीक आहे सर, तुम्ही म्हणाल अगदी तसेच होईल. आणि त्यानंतर राम त्या सर्व हॉटेलची चांगली काळजी घेतो आणि हॉटेलचे संपूर्ण काम स्वतः पाहू लागतो. आता हॉटेलमध्ये नवीन कर्मचारी भरती करायचे असतील किंवा कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा असेल तर तो एकटाच बघत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि आता राम पण 25 वर्षाचा झाला होता. आता राम बऱ्याचदा त्याच्या मालकाच्या घरी जात असे, कारण त्याला हिशोब पाहावा लागत असे आणि हॉटेलने जे काही पैसे कमावले त्याचा संपूर्ण हिशोब तो मालकाला समजावून सांगायचा. आता जेव्हा तो नियमितपणे मालकाच्या घरी जाऊ लागतो तेव्हा त्यांचे मालक आणि त्यांची मालकीण त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहू लागतात, कारण राम मेहनती होता आणि त्याचा खूप आदरही करायचा. त्यांनी जर त्याला घरातील काही काम करण्यास सांगितले तरी तो आनंदाने ते काम करायचा, कारण हॉटेल मालकाला मूल नव्हते. त्यामुळे राम त्यांच्यासाठी घरातील सर्व काम करत असे आणि अशा प्रकारे एकदा तो हॉटेल
मालकाने त्यांची पत्नी यांच्यात बोलणे सुरू होते की मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, आपण जर त्याला दत्तक घेतले तर. पण हॉटेल मालक म्हणतात की नाही, अजून ती वेळ आलेली नाही. वेळ आल्यावर नक्की मी याचा विचार करेन. त्यानंतर हळूहळू आणखीन काही काळ जातो आणि काही काळाने हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हॉटेल मालकाच्या पत्नीचा मृत्यू होताच हॉटेल मालक आतून पूर्णपणे तुटून जातात. पत्नीच्या मृत्यूचा त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि या दुःखामुळे ते अनेकदा आजारी पडू लागतात. ते एक दिवस रामला म्हणतात की बेटा, आता तू हॉटेलमध्ये न राहता माझ्या घरी येऊन इथेच राहा, कारण मी आता एकटा पडलो आहे आणि मला मुले नाहीत आणि तू माझ्यासोबत राहिलास तर मला थोडे बरे वाटेल. हे ऐकल्यानंतर रामही हॉटेल मालकाशी सहमत होतो आणि तिथे त्यांच्या घरी राहू लागतो. तो सकाळी लवकर उठून आपल्या कामावर जायचा आणि दिवसभर संपूर्ण हॉटेलची चांगली काळजी घेऊन संध्याकाळी हॉटेल मालकाकडे परत यायचा. पण हॉटेल मालकाची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि तो आजारी पडू लागला, कारण त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूचे खूप दुःख झाले होते आणि या दुःखामुळे तो आतून तुटून पडला होता. आता राम हॉटेल मालकाची खूप चांगली काळजी घेतो. संध्याकाळी जेव्हा झोपायची वेळ होते तेव्हा तो त्यांचे पाय दाबतो आणि त्यांची खूप काळजी घेत असतो. आता एके दिवशी संध्याकाळी राम त्यांच्या हॉटेल मालकाचे पाय असेच दाबत होता. मग हॉटेल मालक त्याला त्याच्या जीवनाबद्दल विचारतात. बेटा, तू आमच्याकडे इतके दिवस काम करत आहेस, मी कधीच तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तू कुठून आला आहेस आणि तू इथे काय करत आहेस हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यानंतर रामने त्याची संपूर्ण गोष्ट हॉटेल मालकाला ऐकवली आणि तो सांगतो की माझ्या लहानपणी मी 5 वर्षाचा असताना माझे वडील वारले. त्यानंतर माझ्या आईने मला सांभाळले, मला वाढवले, माझे चांगले पालनपोषण केले. पण तिचे पालनपोषण, तिचे प्रेम मला कधीच समजले नाही आणि मी माझ्या मित्रांसोबत फिरायला लागलो. वयाच्या 16व्या वर्षी मी एक दिवस दारू पिऊन घरी आलो आणि त्यानंतर माझ्या आईने मला खूप मारले. त्यामुळेच मी माझे घर सोडून थेट या शहरात आलो. मी लोकांकडून लिफ्ट घेतली आणि मग तुमच्या हॉटेलमध्ये काम सुरू केले. मग हे ऐकून रामलाही आईची आठवण येते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. येथे हॉटेल मालक त्याची संपूर्ण कहाणी ऐकतात आणि त्याचे वडील लहानपणीच वारले आणि नंतर आईने त्याला पालनपोषण करून वाढवले, पण आईला सोडून तो इकडे येऊन राहत आहे. हे सर्व ऐकून हॉटेल मालकाच्या डोळ्यात पाणी आले. ते पूर्णपणे भावूक होतात आणि रामला म्हणतात की तू कधी तुझ्या आईची बातमी घेण्याचा प्रयत्न केला नाहीस का? तेव्हा राम म्हणतो की नाही सर, मी त्या दिवसानंतर कधीच गावी गेलो नाही की गावी जाण्याचा प्रयत्नही केला नाही. माझी आई कुठे आहे, ती कोणत्या परिस्थितीत आहे हे सुद्धा कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तेव्हा ते रामला सांगतात की बेटा, तुला तर माहितीच आहे की मला मुलबाळ नाही आणि तुझ्यापेक्षा कोणीही माझी चांगली काळजी घेऊ शकत नाही. म्हणून मला माझी संपूर्ण मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित करायची आहे. त्यानंतर आपण याच घरात एकत्र राहू. आता तू तुझ्या गावी जा आणि तुझ्या आईला इथे घेऊन ये. आता रामला हे सर्व ऐकून त्याच्या दुःखी चेहऱ्यावर थोडा आनंद दिसू लागतो आणि त्याने लगेच हॉटेल मालकाला मिठी मारली आणि त्यानंतर तो म्हणाला, मी तुम्हाला बाबा म्हणून हाक मारू का? हे ऐकताच त्या हॉटेल मालकाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की बेटा, तू मला बाबाच म्हणून हाक मार, त्याचा मला जास्त आनंद होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल मालक रामला सोबत घेऊन तहसीलदार कार्यालयामध्ये जातात आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता त्याच्या हस्तांतरित करतात. त्यानंतर राम आणि हॉटेल मालक घरी येतात. पण घरी परत येतात हॉटेल मालक रामला सांगतात की बेटा, माझी तब्येत ठीक नाही, पण तू यापैकी कोणतीही काळजी घेऊन जा आणि तुझ्या आईला सोबत इथे घेऊन ये. त्यानंतर राम व्यवस्थित तयार होतो आणि ड्रायव्हरसोबत गाडी घेऊन थेट त्याच्या गावाकडे निघतो. 8 ते 10 तासांचा प्रवास करून तो त्याच्या जुन्या गावात पोचतो. तिथे जाऊन त्याच्या घरासमोर उभे राहिल्यावर त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या अंगणात तो खेळत असताना त्याच्या आई त्याला मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना या गोष्टी आठवताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तो गाडीतून उतरताच गावकरी बघतात, एवढ्या मोठ्या गाडीत कोण आले आहे? ओके, छान कपडे, इतकी छान सूटबूट आणि एवढी मोठी गाडी घेऊन. त्यानंतर मुलगा थेट त्याच्या घरी जातो. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. एक छोटी खोली होती आणि खोलीच्या भिंतीच्या विटा बाहेर निघाल्या होत्या. घर खूपच दयनीय अवस्थेत होतं. त्यानंतर तो घराच्या आत जातो आणि आत पाहतो की त्याची आई सिंधुबाई काय काम करत आहे. तो जातो आणि लगेच आईचे पाय धरतो आणि म्हणतो की जर तू माझ्यासोबत असे केले नसते तर मी आज या पदावर नसतो.
आता हे पाहून सिंधुबाई पूर्ण आश्चर्यचकित झाल्या की हा मुलगा कोण आहे? इतके छान कपडे घालून हा माझे पाय का धरत आहे? सिंधुबाई आजपर्यंत इतरांच्या जिवंत होती. त्यांच्या शेजारी पाजारी जे काही त्यांना खायला द्यायचे तेच खाऊन त्या आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. आणि जेव्हा कधी त्यांना काही काम मिळायचे तेव्हाच त्या काही पैसे कमवत त्यांच्या आजाराचा उपचार करून घेत असत आणि याच पद्धतीने त्या आपलं जीवन जगत होत्या. त्या त्याला उचलतात आणि विचारतात की बाळा तू कोण आहेस? मग तो लगेचच त्याच्या आईला मिठी मारतो आणि म्हणतो, आई मी तुझा राम आहे, जो 10 वर्षापूर्वी येथून निघून गेला होता. आता रामचे नाव ऐकताच त्यांना धक्काच बसतो, कारण जेव्हा राम घरातून निघून गेला होता त्यानंतर रामच्या आईने त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण 3-4 वर्षे जेव्हा त्याला शोधून थकल्या तेव्हा त्यांनी थकून भागून त्याला शोधणे बंद केले होते. त्यांना वाटू लागले की त्यांचा मुलगा मेला आहे आणि आता तो त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. पण 10 वर्षांनी आपल्या मुलाला पाहत असताना त्यांना खूप आनंद झाला. त्या भावूक होतात, त्यांना अश्रू अनावर होतात आणि त्या ढसाढसा रडू लागतात. आणि त्या आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात आणि त्याला विचारतात की तू हे माझ्यासोबत अजिबात चांगले केले नाहीस. माझ्या आयुष्यातील 10 वर्षे तुझ्या शौकात गेली. तुझ्या विना बघ काय अवस्था झाली आहे माझी. तो मुलगा त्या घरात गेल्यावर त्याच्या आजूबाजूची लोकंही आजवर त्यांना मदत करत होती. ती सर्व लोकंही त्या घरात जमतात आणि जेव्हा त्यांना समजते की हा तोच मुलगा आहे जो 10 वर्षापूर्वी निघून गेला होता, त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. तेही विचार करू लागतात की चला चांगले झाले, या बिचाऱ्या बाईला म्हातारपणात आधार मिळाला. यानंतर सिंधुबाई स्वतःच्या अश्रू पुसत रामला विचारतात, बेटा तू कुठे गेला होतास आणि आज इतका मोठा कसा काय झाला आहेस? यानंतर रामची संपूर्ण कहाणी गोष्ट त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना ऐकवतो आणि त्याची कहाणी ऐकताच त्याच्या आईला आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर होतात. सगळेच लोक त्या हॉटेल मालकाचे खूप कौतुक करतात. तेव्हा राम त्याच्या आईला सांगतो की आई, मालकाला तुला भेटायचे आहे. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की तुझ्या आईला सोबत घेऊन ये. त्यानंतर संपूर्ण गाव त्या म्हाताऱ्या बाईला म्हणजे सिंधुबाई यांना हसत खेळत निरोप देतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या गाडीत बसवतात आणि राम त्याच्या आईसोबत त्याच्या मालकाकडे पोहोचतो. आणि जेव्हा रामचे मालक त्याच्या आईला भेटतात तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करून म्हणतात की तुम्ही एक देवी आहात, जे तुम्ही अशा मुलाला जन्म दिला. हे ऐकताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. त्यानंतर राम, त्याच्या आई आणि मालक तिथेच एकत्र राहू लागतात. रामची आई कधी कधी त्याच्या गावी जायची, नटून थटून चांगली साडी नेसून आणि त्यांच्या कारमध्ये बसून आणि त्यांच्याशी शेजाऱ्यांशी तास गप्पा मारायची. ज्यांनी एकेकाळी त्यांना सहारा दिला होता. इकडे राम कधी कधी वेळ काढून त्याच्या गावी जायचा आणि त्या लोकांसोबत वेळ घालवायचा, त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारायचा. त्यांचे तो उपकार आयुष्यभर विसरला नाही. तर मित्रांनो, ही होती एका मुलाची कथा, ज्याला त्याच्या आईने मारले म्हणून तो घरातून पळून गेला होता आणि खूप मोठा माणूस बनून आपल्या गावी परतला. तुम्हाला काय वाटले सिंधुताईंबद्दल आणि रामबद्दल? सिंधुताईंनी जे केले ते चांगलं केले का? जर सिंधुताईंनी असं केलं नसतं तर राम पूर्ण फालतू लाईनीला गेला असता आणि त्यांना आयुष्यभर त्यांचं मन खात राहिलं असतं की आपण आपल्या मुलाला सुधारू शकलो नाही. पण त्या आज अभिमानाने लोकांना सांगू शकतात की मी एकदा मुलाला मारलं पण माझा मुलगा व्यवस्थित चांगला झाला आहे आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे तो आज चांगल्या पोस्टवर कामाला आहे. धन्यवाद.